नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील गौडगाव गाव आहे. या गावामधील मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे. या शाळेमध्ये तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की 12वीचा रिझल्ट झाला तोही 100%, 10वीचा रिझल्ट झाला तोही 100%. आणि याच बाबत आपण या ठिकाणचे प्राचार्य कुतूहल सर यांच्याशी आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. चला तर मग सर नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी 10वीचा रिझल्ट झाला 100%, 12वीचा रिझल्ट झाला 100%. त्याबाबत आम्हाला थोडक्यात तुमच्याकडून माहिती हवी. तुमच्या शाळेने किंवा तुमच्या स्टाफने, शिक्षकाने एकदम चांगलं काम केलेलं आहे. याचं कौतुक गौडगाव ग्रामस्थ करत आहे. तरी पण आम्ही तुमच्याकडून एक 2 मिनिटाच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो आहोत. तर थोडक्यात आम्हाला सांगा. माझ्या स्टाफनं गेल्या वर्षी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे. हा, तसं पाहता तर 2020 पासून 100% निकाल आहे. बरोबर. 10वीचा आहे, अरे वा. 12वीचा आहे. हा, आणि यावर्षी म्हणजे मार्च 2023च्या परीक्षेमध्ये मुलांनी एवढं उत्तुंग असं भरारी घेतलेली आहे हा, हा, की यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवले टक्केवारी जास्तीत जास्त आहे. म्हणजे 75 ते 90च्या दरम्यान 51 विद्यार्थी आहेत 10वीचे. बरं बरं बरं. आणि नंतर 60 ते 75च्या 74च्या दरम्यान 23 विद्यार्थी आहेत. हा, आणि पास क्लासमध्ये फक्त 3 आहेत विद्यार्थी. बरं. आणि यामध्ये पहिला गुणानुक्रम पहिला जो आलेला आहे तो सुजल संतोष दसवंत आहे. कितवीचा विद्यार्थी आहे सर? हा 10वीचा विद्यार्थी आहे. हा, म्हणजे तुम्ही आताचा जो रिझल्ट सांगताय तो 10वीचा सांगताय. 10वीचा. प्रथम कुणाच आलेला आहे या ठिकाणी? सुजल संतोष दसवंत. द्वितीय गौरी माधव पाटील. बर. आणि तृतीय सुमित सुधीर दसवंत. बर. यांना पर्सेंटेज कशी पडली सर? पहिला जो गुणानुक्रमिक आलेला आहे त्याला आहे 95.60 आहे. अरे वा. आणि दुसऱ्याला 94.80 आहे. बर. तिसऱ्याला 92.60 आहे. म्हणजे सर्रास 75च्या पुढे सगळी मुलं आहेत. तिने फक्त पास क्लासमध्ये. अरे वा वा वा. आणि यानंतर 12वीचाही मागच्या आठवड्यामध्ये निकाल लागलेला आहे. बरोबर. हा, यामध्ये सुद्धा अशा प्रकारचीच उत्तुंग भरारी घेतलेली आहे. हा, यामध्ये एकूण 83 विद्यार्थी आहेत. हा. आणि 12वीचाही मार्च 2023ला जो परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा 83 मुलं पास झालेले. अरे वा. हा. त्यामध्ये 80 पेक्षा जास्त टक्के घेतलेले हा 2 आहेत. बर. 70 ते 80च्या दरम्यान 10 मुलं आहेत. आणि 60 ते 70च्या दरम्यान 14 आहेत. पास क्लास मध्ये 6 मुलं आहेत. हे 8 झाले. अरे वा. मात्र सायन्स जर तुम्हाला सांगायचं झालं तर अतिशय गौरवाचे बाब आहे. हा, हा, गावातले सगळे प्राध्यापक लोक आहेत. हा. आणि या प्राध्यापकांनी एवढं कष्ट घेतलेलं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून त्यांना मला कुठली गोष्ट सांगायची गरज नाही. मनात सगळं करायला. हा, हा, हा. कुठली गोष्ट सांगायची गरज नाही. शिक्षकाचा मोठा वाटा आहे मग. शिक्षकांचा, प्राध्यापकांचा मोठा वाटा आहे. 80 पेक्षा जास्त 24 मुलं आहेत. अरे वा. बर बर. आणि 70 ते 80 मध्ये 20 मुलं आहेत. हा. आणि 60% पेक्षा जास्त 7 मुलं आहेत. असं ह्या 51 मुलाचं टोटल सांगतो मी. आणि पहिले 32 तर सांगितलं. 8 मध्ये फक्त पास क्लास मध्ये 6. बर बर बर. यामध्ये सुद्धा आता तसं पाहायला गेलं तर दोन्हीचा स्टाफ वेगवेगळा आहे. आर्ट वाल्याचं वेगळा आहे, सायन्स वाल्याचं वेगळा आहे. यंग आहेत, तरुण आहेत, होतकरू आहेत. बरोबर. त्यांची मला खरंच शाळेला, संस्थेला अतिशय चांगली मदत मिळाली आहे. कारण त्यांनी काम केलेले जे आहे अतिशय हिरिरीने केलं आहे. मी एवढंच म्हणलं फक्त जून मध्ये फक्त आपल्याला शासनाने सांभाळलंय. बरोबर. हा. संस्थेने सांभाळलंय. फक्त आपण लेकरं सांभाळू, दुसरं काहीच करायचं नाही. बरोबर. तुमचं काही जरी असेल तर 5च्या नंतर घरचं बघा. तोपर्यंत नाही तर तुम्ही सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत काम करतच आहेत. आणि मला गर्व वाटतोय की माझ्या हाताखाली असलेले शिक्षक बी आणि प्राध्यापकही आहेत. आणि सर सांगायला आनंद वाटतो की मधल्या काही दिवसापासून 12वीचा जो रिझल्ट लागला आणि 10वीचाही लागला त्या दिवसापासून शाळेचं नाव संपूर्ण ग्रामस्थ गावकरी घेत आहेत किंवा रिझल्ट चांगला लागला. कारण त्यांची मुलं ह्या शाळेत शिकतात. बरोबर. त्यामुळे ते आपुलकीने सांगतात की या शाळेचा निकाल चांगला लागला. दुसरी आणखी एक सांगायची राहिली माझ्याकडून. स्पर्धा परीक्षा सुद्धा असतात माझ्या शाळेमध्ये. बर बर बर.
तर या शाळेमध्ये 2020 पासून हा. प्रत्येक वर्षी स्पर्धेसाठी हं, स्पर्धा परीक्षेसाठी त्यामध्ये NMS साठी हं. एवढे मुलं बसतात, 50-50, 40-40, आता यावर्षी 45 मुलं बसले. बर. त्यामध्ये 38 मुलं नुसते सारथीला बसले अरे वा. आणि 10 मुलं NMS ला बसले, हा, हा. पात्र झाले. हा, आणि प्रत्येकाला तसं पाहायला गेलं तर वर्षाला म्हणजे मुलांनी आपला खर्च हा. आपण स्वतःच काढलेला आहे. बरोबर बरोबर. पालकांना जरा थोडस मुलांनी मदत हा, केल्यासारखीच हा. आहे. नाही, बरोबर बरोबर. आणि मुलं आता सध्याही दुसरी बॅच चालू आहे, सध्या उन्हाळ्याचे वर्ग आहेत. आला तुम्ही आणि असतं तुम्ही ते पाहून जाऊ शकता. हं. तर उन्हाळा, दिवाळी सुट्टी ही मग त्या मुलांना नाहीच माझ्या 8वीच्या, फक्त बरं. 8वीसाठी बरं का, हा, हा. पूर्ण शाळा नाही, हा, हा. 8वीसाठी. अजून काय म्हणते सर शिक्षकाबद्दल? एवढं मोठं त्यांनी कष्ट या मुलांसाठी घेतले आणि रिझल्ट 100% 10वीचाही लागलेला आहे आणि 12वीचाही लागलेला आहे. मी त्यांचं जेवढेही गौरव करत हं. कमीच आहे. बरोबर बरोबर. त्यांना किती मी बोललो तरी म्हणजे चांगलं हे झालं तरी त्यांनी कमीच आहे, फार कमी आहे. हं. पण त्यांनी एवढं करून दाखवलंय. बरोबर. मग दररोज सकाळी 8 ते 8:30 लोकरे PP यांचे इंग्लिशचे तास चालू आहेत. हं. गाडगे सर म्हणून आहेत गणिताचे, त्यांचे तास चालू आहेत. हा, हा. सायन्सचे सेमीचे वाकोरे मॅडम त्यांचे तास चालू आहेत. हं. आमच्याकडं सोशल सायन्सला स्पेशल म्हणून मुकुंद बळवंत पाटील आहेत. हं. ते सुद्धा हिरिरीनं काम पाठच करून घेते. आणि खरंच सांगायला आनंद होतो सर. म्हणलं की काल परवा मी बाईट घेतली म्हणलं गौरी पाटील हिची. तर तिनं हे शाळेचं असेल किंवा शिक्षक लोकांचं किंवा शिक्षिका असतील या सर्वांचं तिनं तोंड भरून कौतुक केलेलं आहे की आम्हाला सर्व जे आता जे आम्हाला गुण मिळाले हे शिक्षकामुळेच मिळाले. आणि त्यांनी जिथं आम्हाला अडचण वाटते किंवा कुठलं अवघड वाटतं त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने शिकवलं असं तिचंही म्हणणं होतं बरं का. ते काय डॉट सॉल्विंग प्रॉब्लेम आहेत ना, हां. प्रत्येक जण तिथं जायचं. तिथं नाही तर सकाळी आलेले आम्ही काय करतोय, हं. ते विद्यार्थी प्रत्यक्ष ते स्टाफ रूम मध्ये जाऊन शिक्षकांकडून सॉल्व्ह करून घेतात. अरे वा. कुठं जर हे झाला, कुठं डिफॉल्ट झाला किंवा एखादा डाऊट वाटला तर ते तिथे जातात. हं, 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 हं. आणि अशा प्रकारे आमचं कामकाज तर चालू आहे. पण खालून संस्थेमधून सुद्धा आमच्या संस्थेच्या अध्यक्षांचं इतकं बारीक लक्ष आहे. हां, हां. माननीय विनायकराव गड, पंडित तात्या लोहकरी सर, एवढं लक्ष आहे त्यांचं. काय चालू आहे, आधी पहिला शब्द तुम्ही कुठे आहे? हं, हं. आई बाप्पा मी शाळेत आहे. तात्याचा फोन कुठे आहे तुम्ही? मी आई वर्गावर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांचं एवढं बारकाईने लक्ष आहे. हे खरं तर त्यांच्यापासून मला आणि माझ्यापासून शिक्षकापर्यंत पोहोचले. तत्पर हात का बघत असतील. तेच पाहत आहेत. थोड्याशा वेळामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रतिक्रिया दिल्या सर. आणि तुम्हाला तुमच्या शाळेला किंवा शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर, DR न्यूज तर्फे बरं का. धन्यवाद. संतोष दसवंत, मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल गौडगाव या शाळेत मी 10वी शिकत होतो. यात मला 10वीत 95.60 गुण मिळाले. या शाळेतील सर्व शिक्षकांनी मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच आमच्या सर्व वर्गालाही खूप मोलाचे मार्गदर्शन केले.